सर्वात प्रकर्षाने मला ही गोष्ट सांगायची आहे की ह्या मातृशक्तीमध्ये मी उभा आहे, कारण यांचं असंही ठरलं होतं की आपल्याला प्रसिद्धी नकोय, पण मी म्हटलं इतका चांगला उपक्रम आहे तर तो समाजापुढे जाऊ द्या, म्हणजे समाजाने त्याच्यातून प्रेरणा घ्यावी। टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आणि आताचं त्याचं स्वरूप, बिभत्स स्वरूप, हे किती त्रासदायक आहे आणि अतिशय जास्त खर्च होणारा पैसा, खंडणीप्रमाणे वसूल केलेली जाणारी वर्गणी, कर्णकर्कश आवाजात वाजवले जाणारे वाद्य आणि ह्या सगळ्याचा होणारा परिणाम आणि त्याच्यामध्ये अभद्र गीतांवर नाचणं किंवा नशेमध्ये राहणं, अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या टळाव्यात म्हणून या मातृशक्तीने पुढे येऊन अतिशय साध्या पद्धतीने कमीत कमी वर्गणी गोळा करून कमीत कमी काटकसर करणं हा मातृशक्तीचा गुणच आहे। आणि त्या गुणाला लागून त्यांनी कमी खर्चात पण चांगले उपक्रम कसे राबवता येतील किंवा अवाढव्य मूर्ती न आणता छोटी मूर्ती आणून छोटासा मंडप बनवून पण रोजचे उपक्रम, खास करून लहान मुलं, भगिनी यांच्यात जागृती कशी निर्माण होईल, यांना आपल्याला काय देता येईल आणि आपलं खरं स्वरूप काय आहे, सार्वजनिक गणेशोत्सवाचं खरं स्वरूप काय। जेव्हा टिळकांनी सुरू केलं तेव्हा इंग्रज राजवट होती आणि त्याच्या विरोधात उभं करण्यासाठी, एकत्र आणण्यासाठी ती मोहीम होती। आताही आपल्या देशासमोर अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांबद्दल जागृती होणं आवश्यक आहे आणि नेमका हाच उपक्रम यांनी इथे आणलेला आहे। म्हणून हा जो उपक्रम आहे हा बोध घेण्यासारखा आहे। माझं मत असं आहे, आम्हाला कुणावर टीका करायची नाही किंवा कुणाला वाईटही म्हणायचं नाही, पण कदाचित न कळतपणे आपल्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये काही चुकीच्या गोष्टींनी शिरकाव केलेला असेल तर कृपा करा आणि त्याला मज्जाव करा आणि साधेपणाने व चांगल्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करूया। पर्यावरण संवर्धन ही आजच्या काळाची फार मोठी गरज आहे आणि हे पर्यावरणाचं संवर्धन बघता आम्ही गुलाल, डीजे, त्याच्यानंतर अवाजवी रोषणाई या सर्व गोष्टींना आळा कसा बसेल आणि याला फाटा घालून माझ्या पद्मावती नगरच्या साऱ्या मातृशक्ती एकत्र आल्या आणि या एकत्र येण्यासाठी आमच्या ज्या ज्येष्ठ भगिनी होत्या, आमच्या भिकुताई, आमच्या मॅडम ताळनेरच्या, यांनी सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की आपण सगळ्यांनी आपल्या यथाशक्ती जे जमा होईल ते करायचंय आणि आपल्या ज्या बालकांवर आहे ते चांगल्या पद्धतीचे संस्कार टाकायचे। आजच्या काळामध्ये जे घडतंय, जे गुन्हे घडतायत, जे क्राईम घडतंय, जर मातृशक्तीने ठरवलं की जो माझा पाल्य असेल त्याला मी असे संस्कार टाकेल की भविष्यामध्ये तो एकही गुन्हा करणार नाही, आणि असं जर प्रत्येक मातेने ठरवलंय तर नक्कीच आपला जो भारत आहे हा गुन्हे मुक्त होणार आहे। आणि हेच आम्ही सगळ्या मातृ भगिनींनी ठरवलं आणि आम्ही ठरवलं की जो गणपती बसणार आहे त्या गणपतीच्या उत्सवामध्ये मुलांना अष्टविनायकांच्या कथा, त्यानंतर आपल्या धर्मांबरोबर, त्यानंतर आपले जे श्लोक आहेत, संस्कार आहेत, या सर्व गोष्टी कशा सांगितल्या जातील आणि त्यासाठी आम्ही साऱ्या भगिनी एकत्र आलो, सगळ्यांनी सहकार्य केलं आणि कोणतीही गोष्ट जी पर्यावरणाला अनुसरून नाहीये ती करायची नाहीये, तर त्या पद्धतीने आम्ही ठरवलं आणि त्याच्यानंतर आमच्या मुलांनी त्याला सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला।